हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता वाजलेत पावणे 9 म्हणजे 9 वाजायला 5-10 मिनटं बाकी आहेत. थोडा उशीर झाला आपल्याला उठायला. ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. आपण आता पटदिशीने पीठ वगैरे मळून घेऊया आणि जाऊया जिमला. आणि जिमवरनं थोडं लवकर यायचं ट्राय करूया, म्हणजे आपल्याला भाजी चपाती लवकर बनवता येईल. पीठ वगैरे म्हणून आणि अंडे पण उकडून झालेत, त्यांना निघूया का आपण जिमला. तर जिममध्ये आलो आपण आज आणि आज बाईकची एक्सरसाइज करायची आहे. असं तर रोज नेहमी आधी काढू करतो, मशीन फ्री नाही आहे म्हणून आता सेट मारून घेऊया आणि आपल्याकडे टाईम कमी आहे. आज थोडं 10 मिनटं सायकलिंग पण करून घेऊया. 11 वाजले आपल्याला यायला जिमवरून. आता लवकर आपण बाकीची तयारी करूया. चपाती वगैरे भाजी कालचीच उरलेली आहे, तर माझा विचार तोच गरम करतो आणि वन टाईम सारी भाजी होऊन जाईल. रात्री भावाला बोलतो आमलेट वगैरे बनवून खायला. तर तेच की भाजी तर आणली मी दुसरी शेवग्याची शेंग, पण ती वेस्ट होऊन जाईल कारण कालची भाजी उरलेलीच आहे. तर ती आपण उद्या बनवूया आणि आज तोच कालचा दालगाना गरम करूया. तर पटकन आवडतो, चपाती बनवायला टाईम लागेल. तर चपाती बनवून तयारी करूया आपण. भाव अजून तर आला नाही आहे आणि का फोन वगैरे पण आला की कुठं पोचले काय, तरी बघतो मी एकदा अपडेट घेतो. आणि आज आपण बघूया 12-12:30 1 वाजता निघूया कामाला. आज मी आता 1 वाजता आलो घरी. आजची अर्निंग 2990 झाली. त्यातले CNG 700 रुपये पकडा आणि 2090 अर्निंग आजची आणि 200 रुपये त्या सेविंगला टाकले. सेविंग वगैरे कट करून तुझ्याकडं किती उरलेस? आजचे 2090 सेविंग वगैरे कट करून ना सगळं कट करून CNG सेविंग. ठीक आहे मित्रांनो, आपण आला आता गाडीजवळ आणि आता टाइम वाजलेत आणि CNG आपला 2 गाडी कमीच आहे आणि 14 किलोमीटर गाडी चालली आहे. तर जाऊया ऑनलाईन बघूया पहिली ट्रिप कुठे येते. तर ओलाकडनं लागली आहे पहिली ट्रिप आणि वाल्लेकर वाडीवरनं पिकअप आहे काहीतरी 178 रुपीजची काहीतरी होती. कुठली होती मी बघितला नाही रेट ड्रॉपचा, पण कारण ओलाची होती लगेच गायब झाली, तर गाय एक्सेप्ट केली. बघूया, एवढं लांबचं तर नसेल, किलोमीटर तेवढं बघितलेलं. किलोमीटर पण 7-8 काहीतरी आहे. ठीक आहे बोला, आता चालू केलं तर पहिली ट्रिप आली ओलाकडनं लगेच एक्सेप्ट केली आहे. तर जाता कस्टमरच्या लोकेशनवर 4 मिनिटावरच आहे. तर गेल्यावर जेन्युइन कस्टमर असला पाहिजे, म्हणजे कधी कधी असतात ओलावर फेक राईड येतात माहिती सगळ्यांना, तर तसं नको व्हायला. बघूया, एक्सेप्ट केली आणि ड्रॉप केला सांगतो मग. तर देव रोडच्या पुढे शेलारवाडी ते ड्रॉप केलं. 207 बिल झालं कस्टमरचं, पण त्यांच्याकडे एक बाई एक्स्ट्रा होत्या, म्हणजे सगळे लेडीज होत्या, टोटल 5 लेडीज होत्या. त्यामुळे ते बोलले, मी त्यांना बोललो 50 पैसे लागते, त्यांनी 250 रुपये दिलेत. तर ठीक आहे, राईड तसं 250 रुपयाच्या हिशोबाने तर परवडली. तर आता इथनं बघा पुढची राईड कुठे लागते. तर पुढची टीम लागली आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरच पिकअप आहे. तर 189 रुपीज काही दाखवले आले. तर देव रोडला कुठं ते सोडायचं आहे. तर जाऊया, पिकअप करतो आणि ड्रॉप केला सांगतो किती भेटतात ते. शेवटची ट्रिप ड्रॉप केली तर ते 178 रुपीज भेटलेत आणि पुढची ट्रिप पण लागली कुठं मानला ड्रॉप करायचं हिंजवडीच्या इथं. तर ती ट्रिप आपण एक्सेप्ट केली आहे. आता कस्टमरला चालू पिकअप करायला 400 रुपये काही ते दाखवलेले माझ्यामध्ये 22 का 23 किलोमीटरचे. बोललो ठीक आहे, चालतं, तेवढं परवडतं आपल्याला. 500 रुपयाची ट्रिप तरी होऊन जाते, म्हणजे 400 रुपये आपल्या होऊन जातात ते. म्हटलं ठीक आहे, तर जाऊया एक्सेप्ट करा. म्हणजे उबरला मगाची ट्रिप मारली, त्याला रेट कमी दिला, 18 रुपयांनी दिला पर किलोमीटर. पण आता ही वाली ट्रिप त्याला पर किलोमीटर 20 का 19 देते. बोललो त्याला ठीक आहे, आता दुपारच्या टायमिंगला तसे राईड असतात, आपला टाइम वाया घालवण्यापेक्षा ट्रिप कंप्लीट करूया. तर घेतली, एक्सेप्ट केली. तर कस्टमरच्या लोकेशनवर पण आलो, कस्टमर पण लाईव्ह दिसतोय आपल्याला. तर बघा, कस्टमरला पिकअप करता, ड्रॉप केला दाखवतो. त्या मला माझ्यामध्ये 380च्या वर काहीतरी अमाऊंट भेटेल आपल्याला. तर अगोदरच्या ट्रिपची आपल्याला जी होती ती हिंजवडीला ड्रॉप केली, 380 रुपये भेटलेत आपल्याला. तर ठीक आहे, आणि ओव्हरऑल अर्निंग आपली 800 रुपये 788 झाली, म्हणजे 800 पकडा, 800 पर्यंत झाली. आता इथं बघूया 400, 500, 300च्या आसपासची ट्रिप भेटली पाहिजे, म्हणजे एक्सेप्ट करता चांगलं वाटेल एक्सेप्ट करायला. मोठी ट्रिप मी का बोललो, कारण आता आपण 1 वाजता काढला, आता 4 वाजायला आले, तर आपल्या 800 रुपयापर्यंत अर्निंग झाली. जर अजून 1 तासभर 1.5 तासाची ट्रिप भेटली मोठी, तर आपला 1000चा टार्गेट पण पार होत आहे आणि तेच 1300-1400 पर्यंत जाईल. तर ठीक आहे. आणि काल रात्री ट्रिप होत्या, तर असं नव्हतं की नव्हतं, माझा भाऊ बोलला की ट्रिप कंटिन्यू लागत होत्या, उबरवरच मारलेत त्यांनी. पण हेच की नंतर मॉर्निंगला स्लो झालं 11 नंतर. बाकी रात्रीचा ट्रिप भेटला, तर टार्गेट पण कंप्लीट झालं आणि गाडी रात्रीचं कसं त्याला ॲव्हरेज चांगलं देते. बाकी त्याचा एक्सपिरियन्स कसा काय वगैरे त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवूया, म्हणजे जे नाईटला काम करतात त्यांना समजेल की कुठनं वेकअप करायचं, कुठं ड्रॉप करायचं. तो आता तो पण नवीनच आहे, असं नाही की असं नका समजू की तो आदिवासी माझ्यासारखा जुना वगैरे. त्याला पण 2 महिने झालेत काम करून, बट तो करतो अर्निंग त्याचं जसं होईल तसं. ट्रिप वगैरे एक्सेप्ट करतोय. आता मला येतात ते 150, 200, 300 रुपयाच्या ट्रिप येतात ते, पण त्या ट्रिपचा मला काय उपयोग नाही म्हणून एक्सेप्ट नाही करत आहे. बघा, मोठी ट्रिप कुठली तरी एक्सेप्ट करतो, नाहीतर मग जास्त टाइम लागला तर 350-400ची ट्रिप घेऊन आपण खाली वाकड किंवा चिंचवड पिंपरी साईडला जाऊया. आता बघा 30 किलोमीटरचे 380 रुपये काय परवडतं का? मला येतं, मला नांदेड सिटीची पण आलती 400 रुपयांनी 25 किलोमीटरची. म्हणलं नाही परवडत. ज्या अशा मोठमोठ्या ट्रिप येतात ते परवडत नाही म्हणून एक्सेप्ट नका. आता ही 16 किलोमीटरचे 219 रुपये, कशा या ट्रिप घ्यायच्या?
भले मला मिस करावं लागतं, मी असं छोट्या रेटच्या तर नाही घेणार आहे, चांगल्या रेटची कुठं तरी बघायची. बघूया कधी टाइम लागतोय फक्त. आता एवढंच आहे की चांगल्या रेटची लागायला. बाकी म्हणजे प्रिऑरिटीमध्ये वगैरे लागली तर रेट भेटतोय चांगला, पण असं नॉर्मलमध्ये नाही भेटत आहे. तरी आपण असं कमी रेटची तर नाही घेणार आहे. बघू किती वेळ लागतं पुढची ट्रिप लागला. तशी आपले 3:52 झाले, 4 वाजला आले, 4, 5, 4, 10 पर्यंत थांबूया. नाही भेटले तर कुठली छोटी ट्रिप घेऊन खाली जाऊया. छोटी ट्रिपमध्ये भेटतात ते पर किलोमीटर 20 रुपयांनी भेटतात, 20 रुपये 21 रुपयांनी. बाकी ट्रिपमध्ये 15-16 रुपयांनी भेटतात ते. तर बघूया किती वेळ लागतो पुढच्या ट्रिपला. तर लास्टला ते झालं, जास्त टाइम लागला तर छोटी ट्रिप घेऊन जाऊया. तर छोटीला 267ची काहीतरी भेटली, रॅपिडोकडनं भेटली. खाली बानेरला ड्रॉप करायचं आहे, तर परवडते पर किलोमीटर 20 रुपयांनी. तर एक्सेप्ट केली. आता जाऊया, कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप करतो. आता मी रॅपिडो आहे ना, या मॉलमध्ये लॉगिंग केलं, ज्या मॉलमध्ये मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय ना त्या मोबाईलमध्ये लॉगिंग केलं आहे. मग त्याचा मी स्क्रीनशॉट टाकल आठवणीने. तर ठीक आहे, आता कस्टमरची फोनवर बोलणं झालं, कन्फर्म आहे, तर झालं आता कस्टमर. तर रॅपिडोची ट्रिप कंप्लीट केली आपण, पण बिलकुल नाही परवडली. मी किलोमीटर नाही बघितले, चूक झाली माझी. असं जर काउंट केलं तर टोटल पर किलोमीटर 17 किलोमीटरला 271 नाही एक्सेप्ट करायची. तर हेच बोलायचं आहे की घाई करणं पण चुकीचं आहे. वेट केला तर ट्रिप गायब पण होतात. काय करायचं त्यामध्ये, आता बघूया. झालं आता ही चूक आपल्याकडनं. आता नेक्स्ट टाइम जरा मी पहिलं तर किलोमीटरच बघल, त्यानंतर लोकेशन बघल आणि एक्सेप्ट कर. पर किलोमीटर ही राईड 16 रुपये भेटले, 260 रुपये आपल्याला भेटलेत. ठीक आहे, ओव्हरऑल आपले 1000 रुपये पार झालेत. अजून आपल्याला 1500-1700चं काम करायचं, 1700-1800चं अजून तरी करायचंय. आणि आता वाजले तर 1 तास, पाऊण तास लागला, 45 मिनिटं लागले, 1:53 झालेत. तर बघू आता इथं पुढची ट्रिप कुठे लागते. पुढची ट्रिप लागली चिखलीला ड्रॉप करायची आहे. 15 किलोमीटरचे 280 काही दाखवलेले. म्हटलं चला ठीक आहे, असं पर किलोमीटर आपण 20 धरलं तर 300 होतात, पण ठीक आहे 280 पास रिकामा बसण्यापेक्षा टार्गेट म्हटलं पूर्ण करूया, म्हणजे आपले 1300 पार होतील. ट्रिप ड्रॉप केली आपण आणि 276 रुपये भेटलेत आपल्याला. बघा आता पुढची ट्रिप कुठला. तर शेवटची ट्रिप होते देऊला तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, तिथं ड्रॉप केलंय आणि त्याच्या आपल्याला 200 समथिंग कितीतरी भेटलेत, 202 रुपये काहीतरी भेटलेत. तर ठीक आहे, तर ट्रिप ड्रॉप केली. आता 7 वाजलेत. तर सध्या तर मी आता जेवण करतोय. की आपण सकाळी भाजी नाही बनवली, कालची भाजी होती म्हणून फक्त चपाती घेतल्यात पार्सल आणि आपलं संगती वडा घेतलेत. त्या वड्यासोबत 7 वाजले. कारण मी डेली जिमला जातो तर मॉर्निंगला का डेली रात्री मी जर 12-1 वाजता जेवतोय ना, तर ते म्हणजे पचत नाही, म्हणजे समजू शकता रात्री लेट नाही जेवणं पण चांगलं नाहीये. तर रात्री लेट नाही जेवणं ते जिरत नव्हतं, त्यामुळं मग आता म्हटलं आपण संगती डबाच घेऊन जाऊया आणि कुठेतरी टाइम काढून काय 15 मिनिटं लागेल जेवण करायला, जेवण करून घेऊया. जसं आज घेतोय तर डेली आता असंच करणार आहे. रोज तर भाजी असेल, फक्त आज सकाळी भाजी नव्हती बनवली म्हणजे भाजी नाही सांगते. आता जेवण वगैरे करूया आणि बघा आता कुठेतरी इथं आलं तर मोठी ट्रिप घेऊया. म्हणजे आपले टोटल 1500 झालेत काहीतरी, तर आपण 300-400 रुपयाची ट्रिप परत बघूया. कारण म्हणजे आपल्याला 2000 टार्गेट पण लवकर कंप्लीट करता येईल आणि 3000 पर्यंत पोहोचू आपण. 3000 जरी नाही पोहोचलो ना तरी 2700-2800 पर्यंत आपण नक्की पोहोचू. तर मित्रांनो आता सध्या आपण आहे स्वारगेट साईडला. आपल्याला निगडीवरनं ट्रिप लागलेली तर स्वारगेट साईडची म्हणजे मार्केट याची. तर टोटल पर किलोमीटर 21 रुपयांनी भेटली ट्रिप, 21 पॉईंट किती तरी. तर कस्टमरनी 50 रुपये एक्स्ट्रा पण पे केले, कारण त्यांना मधनं काहीतरी कुठंतरी सामान घ्यायचं होतं. तिथं आपण 5 मिनिटं थांबलो म्हणून ते बोलले, काय बोललं सर नेक्स्ट टाइम रहेगा तो कुछ नेक्स्ट टाइम ऐसा कुछ रहेगा तो स्टॉप ऐड किया करो. ऐसा बोलल्यानंतर तो सुद्धा मैं टेंशन लो, आपको मैं 50 रुपये दे दूंगा, मेरे को भी अच्छा नहीं लगा आप रुके थे. बोलो ठीक है सर, जैसा है वैसा, लेकिन नेक्स्ट टाइम से याद रखो. असं बोलायचं कस्टमरला, मग त्यांना समजतं की आपण का बोलतोय. तर त्यांनी एक्स्ट्रा पे केलेत. तर टोटल 568 रुपीजची आपल्याला ही ट्रिप पडली आहे. असे 518 भेटलेत. कस्टमरचे एक्स्ट्रा 50 रुपये पकडले तर 568 रुपीज होतात ते. तर ठीक आहे, तर आता इथनं बघू इथनं कुठं तरी ट्रिप कुठली आपल्याला. आता टोटल आपले 2094 रुपीज झाले, 2094 रुपये झालेत. अजून जर 700-800ची ट्रिप मारली तरी होऊन जातील आपले. कारण आताशी एक 9:18 झालेत. आपण 1 वाजता काम चालू केलं तर नाही म्हटलं 10, 11, 12 अजून 3-4 तास आहे आपल्याकडं. बघा ट्रिप पण भेटले पाहिजे. तसं आता मी स्वारगेटमध्ये जर इथं मला डायरेक्ट जर ट्रिप भेटली हिंजवाडी किंवा वाकडं तर 500, 400, 450ची ट्रिप भेटू शकते. ओलावर देतात या रेटची. तर त्या अगोदर बघू मी इथं आजूबाजूला हार्डवेअरचं दुकान शोधतोय, जे आपल्याला किचनमधलं बोर्ड आहे ते चेंज करायचं. त्यामुळे जर भेटलं तर ठीक आहे, नाही परत ते उद्याच्या दिवशीवर ढकलला जाईल. तर बघूया भेटते की नाही. तर हा बोर्ड घेतला आपण डबल सॉकेटवाला आणि या टायमिंगला आपलं नशीब चांगलं, आपल्याला हे डायरेक्ट वायरसोबतच भेटले. म्हणजे काय खोली फिटिंग करावं नाही लागणार, डायरेक्ट हीच आपण जॉईन करू शकतो. तर बघूया घरी गेल्यावर. तर बोलले 5 मिनिटं वायर माझ्यामध्ये पुरल, तरी आता घरी गेल्याच कळलं आपल्याला. बाकी जर नाही पुरली तरी आपण ते एक्सटेंड करू शकतो. बाकी ठीक आहे, आता आपलं हे काम तर झालं एक. आता बघूया ट्रिप कुठली लागते. घराचं लोकेशन टाकतो, घराकडं जाऊया आणि घराकडे गेल्यानंतर तिकडनंच मग 2-3 ट्रिप छोट्या पण मारू शकतो. आता वाजलेत 4 वाजलेत आपले
9:32 झाले, अजून टाईम आहे आपल्याकडं. तर ठीक आहे, जातो ऑनलाईन आणि सांगतो पुढची ट्रिप कुठे भेटते. तर हडपसरची ट्रिप लागली आहे, तर 290 काय ते लागले म्हणून एक्सेप्ट केली. म्हटलं त्याला ठीक आहे चालतंय, कारण मग हडपसरवरून कुठं ते निगडी चिंचवड साईडची बघूया. ही ट्रिप ड्रॉप केली आणि याचे आपल्याला 301 रुपये कशाने पे केले, आपल्याला 290 का किती भेटलेत. बाकी तर रेंज नाही, बाकी सेटल मी बाहेर जाऊन करतो. तर या ट्रिपचा विषय असा आहे की मला हे समजा ओलामध्ये की जर ओलामध्ये मला हडपसर दाखवलेलं ॲक्सेप्ट करतात ट्रिप, ठीक आहे. तर तिकडं ज्या ड्रॉप पॉईंट कुठं यावा, फुरसुंगी, हडपसर कुठं, बेकराई नगरच्या आज फुरसुंगी कुठं, काय फरक आहे मला हे समजत आहे. असं म्हणजे हे चुकीचंच आहे. म्हणजे हां, तर हेच बोलायचं आहे मला. आता सोसायटीच्या पार्किंगमध्ये निघलोय, बेसमेंटमध्ये होतो, तर तिथं रेंज पण नाही झाली. ऑर्डरसाठी आपल्याला 295 रुपीज भेटलेत. तर ठीक आहे, किलोमीटर 15 किलोमीटर होतं पकडा. आता इथं ड्रॉप केलं आहे फुरसुंगीला. तर पुढची ट्रिप लागली मला गोखले नगरला, थोडा जे 365 का किती दाखवलेले, तर 350 वरच भेटतील. म्हटलं चला तिथनं सिटीकडे जाऊ, सिटीकडनं मग आपल्या घराघरी जायची ट्रिप भेटेल. आता ही जे ॲड केले तर आपले 2300 रुपये समजा 295 ॲड करूया अर्निंगमध्ये. 295 ॲड केले तर 2389 आपली आत्तापर्यंत जी अर्निंग झाली आहे. आणि गाडी टोटल 170 किलोमीटर माझी चालली आहे. तर ठीक आहे, तर अजून आपल्याला इथनं आता जायचं आहे भैरवगाव चौक, बाजूलाच आहे. 3 मिनिटाच्या अंतरावर दाखवतोय. तिथनं पिकअप करायचं कस्टमरला. कस्टमरचा फोन पण आला, त्यांना थांबा 2 मिनिटं आलोय लोकेशनवर ते. तर कन्फर्म तर आहे राईट. तर ड्रॉप करतो, ड्रॉप करून दाखवतो. त्याचे 300च्या वरच आपल्याला 350च्या वरच भेटतील. म्हणजे आपले 2600चा काय ते ट्रायल कम्प्लीट होतं आणि घरी जायचं अजून ट्रिप भेटली तर आपल्या एक्स्ट्रा सेविंगमध्ये 200-300 रुपये तरी आज एक्स्ट्रा होऊन जातील. तर झालं मला एक्स्ट्रा काढून काढायला तर मी 500 रुपये काढेल, बघू काय होतंय, त्याचा राईडवर डिपेंड आहे. आता इथनं करतो कस्टमरला कॉल. तर आता पाहिलोय घरी, जी फुरसुंगीला लास्ट ट्रिप ड्रॉप केली त्यानंतर पुढची ट्रिप लागलेली ही आपण इथं शिवाजीनगरला ड्रॉप केले. 351 त्याचे भेटलेत आपल्याला. म्हणजे 20 किलोमीटरचे कॅश भेटलेत 351. कस्टमरने 370 पे केलेत, आपल्याला 351 भेटलेत. पर किलोमीटर समजा 17 ते 18 रुपये ही ट्रिप लागली. तर ठीक आहे. त्यानंतर मग पुढची ट्रिप मला भेटली उबरकडनं भेटली. मी गो टू होम टाकलेलं डायरेक्टली. मग गो टू होममध्ये मला शेवटची जी ट्रिप मारली मी ही 171 भेटलेत. तर बघू शकता 171 8 किलोमीटरचे. तर म्हणजे ते 8 16 होता, पर किलोमीटर 20 रुपयांनी तरी ही भेटली ट्रिप. ठीक आहे, तर 102 ट्रिप आपण कंप्लीट केला. तर ओव्हरऑल आपली आजची अर्निंग बघूया. तर अर्निंग 2920 रुपये आपली आजची अर्निंग होती. आलो घराजवळ. तर ओव्हरऑल अर्निंग तर बघितली आपली. अर्निंग आजची टोटल ट्रिपचे पैसे 2920 रुपये झालेत. तर आणि आता सिरी आपण 12:20 आलोय. म्हणजे ओव्हरऑल मी काम तर हेच असं बोलायला गेलं काम 12:10 पर्यंत काम बंद केलं. तर लास्ट ट्रिप ड्रॉप केल्यानंतर घरी आलं. गाडी टोटल आपली आज चालली 208 किलोमीटर. 208 किलोमीटर आपल्या 3000ची अर्निंग झाली आहे. तर CNG आता अजून हाफ टँक आहे माझा. तर ओव्हरऑल सांगतो CNG किती गेला. तर ओव्हरऑल CNG बोलायला गेलं तर माझा टोटल 700 रुपयाचा CNG गेला असेल. -700 करूया. 700 पण म्हणजे 700 पण जास्त बोलायचं, पण ठीक आहे. 700 750 आणि 750 रुपयाचा फरक आहे. ठीक आहे, 700 मायनस केले टोटल 2220 रुपये आपली आजची अर्निंग उरते. यातनं मी मायनस करतो आपला आजचं जे मी एक्स्ट्रा सेव्हिंग करतो ते एक्स्ट्रा सेव्हिंग मायनस केले 200 रुपये. तर उरतात 2020 रुपये आजची आपली अर्निंग उरते ओव्हरऑल सगळं एक्स्ट्रा अर्निंग वगैरे काढून. तर ठीक आहे, तर आजचा आपला तर प्रॉफिट सगळ्यांनी बघितला. तर आजचं मी ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला शॉर्टमध्ये. तर ट्रिप बघा, ट्रिप आहे ना, दुपारच्या ट्रिपच्या मी एवढं बघितलं सगळे ॲप ओला उबर रॅपिडो तिन्ही ॲपवर ना दुपारचे रेट स्लोच आहेत, म्हणजे कमीच आहे. जर कोणाला काम करायचं असेल चांगलं रेटमध्ये तर एक काम करा 7 ते 12 आणि सकाळी 6 ते 11 या टायमिंगमध्ये करा. बघा या टायमिंगमध्ये 100% सांगतो रेट चांगले भेटतील. बाकी टाइम तुम्हाला रेट कमीच भेटणार. चांगले पण असं नाही बोलत की 25 रुपये 26 रुपये. गो प्रिऑरिटी असेल तर एक टाइम भेटू शकते, नाहीतर ओव्हरऑल फक्त 19-20 रुपयाची एक्सपेक्टेशन घेऊन चाला तुम्ही. 19-20 रुपयाचा रेट तुम्हाला भेटेल. तर बाकी तर असं मी माझं कसं आमचे दोन जण आम्ही चालवतो म्हणून आमचं ओव्हरऑल काय असेल जो बिझनेस तो निघून जातो. कधी तो जास्त कधी मी जास्त, तर कधी मी कमी करतो तर तो जास्त करून येतो, कधी त्यांनी कमी केलं तर मी जास्त करतो, असं आमचं चालत जातं. म्हणून ते आमचं एक जो पॅरामीटर तो मेंटेन होऊन जातो. आणि त्यामध्ये एक्स्ट्रा सेव्हिंग पण आमचे आहे. जर आम्ही एक्स्ट्रा सेव्हिंगचे जर नाही एक्स्ट्रा सेव्हिंगचे पण अर्निंगमध्ये काउंट केले तर आमच्या दोघांचा टार्गेट 2000च्या वरच होऊन जातो. बट ते एक्स्ट्रा सेव्हिंग म्हणून एक्स्ट्रा सेव्हिंगमध्येच ठेवलंय.
मी तरी आज 12-10 लास्ट ट्रिप ड्रॉप केली, त्यानंतर मी अजून एक ट्रिप तरी मारू शकलो असतो, कारण मी दुपारी 1 वाजता चालू केले, रात्री 1 वाजेपर्यंत 12 तास जर कंटिन्यू केले असते तर मी अजून एक ट्रिप मारली असते तर 3000 प्लस झाले असते. पण आता मी आलतो घराजवळ म्हणून बंद केलं, कारण परत कुठं ट्रिप लागा आपल्याला सांगता येत नाही, आणि जवळच्या जवळचं ट्रिप मारून अर्थाने जवळचं आपलं असं घराच्या तर ट्रिप पडत नाही तसं पण तेच, आणि घराच्या जवळच्या जवळ असेल तर आपण ट्रिप पडत नाही. मग तर ठीक आहे. तर आजचा दिवस आपला असा चांगला गेला आणि ओव्हरऑल अर्निंग तर मी दाखवली. तर आता आपण जाऊया लवकर रूमवर जाऊन आपलं जे 200 आहे ते एक्स्ट्रा सेविंगमध्ये टाकूयात आणि ते मार्क करूया आणि बाकीचं बोलूया घरी आलो होतं. सर्वात पहिला हा बॉक्स सेटअप करूया इथं, म्हणजे इंडक्शनचा आणि चपाती मेकर दोन्ही एक साथ यूज करता येईल. आला आपला सेटअप, म्हणजे एक साथ आता दोन काम होऊ शकतात इथं आपलं. तर ठीक आहे मित्रांनो, आता भेटूया उद्या. आणि आजची अर्निंग तर तुम्ही बघितली आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनल या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज या डेली सेविंगमध्ये आपण टाकूया. आम्ही दोघं भाव करतोय आणि आतापर्यंत इतकं फील झाले. तर बघूया 275 डेजमध्ये आपले किती पैसे एक्स्ट्रा सेव्ह होतात ते. तर भेटूया उद्या.